आजच्या या पुस्तिकांच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आदरणीय कुमार सप्तर्षी सर, आदरणीय सचिन राव आणि आमचे मित्र आनंद चितोळे सर आणि इथे उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी, काल काँग्रेस पक्षाने त्यांचा जाहीरनामा किंवा न्यायपत्र असं त्याला त्यांनी नाव दिलंय, तर न्यायपत्र जाहीर केलं आणि आज हे जे प्रकाशित केलंय हे या नरेंद्र मोदी सरकारवरती केलेलं आरोपपत्र आहे. त्यामुळे या आरोपपत्राच्या वास्तवाला धरून न्याय कसा दिला जाईल हे आदल्या दिवशी सांगितलं आणि मग म्हणजे पहिल्यांदा सोल्युशन सांगितलं आणि आता आज आपण प्रॉब्लेम्स काय आहेत याच्याबद्दल हा विषय म्हणून ह्या पुस्तिका केल्या आहेत. आणि ते न्यायपत्र जाहीर झाल्यानंतर किंवा पहिल्या भारत जोडो पासूनच हे लक्षात येत होतं की नरेंद्र मोदी सगळा संघ परिवार हा अत्यंत बिथरलेला आहे, घाबरलेला आहे. आणि कालचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर तर त्यांचं भय स्पष्ट दिसायला लागलं. पण त्यानंतर त्यांनी एक सभेमध्ये भाषण करताना असं सांगितलं की हे मुस्लिम लीगचं घोषणापत्र आहे असं वाटतं. आता हे फक्त विकृत मनालाच असं वाटू शकतं. जी सुदृढ मन आहेत त्यांना माहिती आहे की मुस्लिम लीगचे पहिले जोडीदार साथीदार हे तुम्ही होता. मुस्लिम लीगचा पहिला या देशामधल्या राजकीय निवडणुकांमधला पार्टनर हा हिंदू महासभा होता. इतकंच नाही तर त्या हिंदू महासभेचे अध्यक्ष सावरकर 41 साली नागपूर रेल्वे स्टेशनवर पत्रकार परिषद घेऊन असं म्हणाले होते की मोहम्मद अली जिनांच्या पाकिस्तानच्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे. हे पत्रकार परिषदेत बोलले होते. तो त्यावेळेचा तो वर्तमानपत्राचा अंक सुद्धा आहे. तर अशा मुस्लिम लीग बरोबर ज्यांनी युती केली, युती सरकार स्थापन केली 3 राज्यांमध्ये, मुस्लिम लीगचं लाहोरमध्ये जे 23-24 मार्च 1940 ला अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये फजलुल हक या मुस्लिम लीगच्या नेत्यांनी पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला जो सावरकरांनी हिंदू महासभेच्या 37च्या अधिवेशनात पास केला होता ऑलरेडी, द्विराष्ट्राचा सिद्धांत. आणि त्याच्या आधी 1923 साली तो लिहून ठेवला होता. तो फजलुल हकनी 41 साली मांडला लाहोरला आणि तो संमत झाल्यानंतर त्याच फजलुल हकच्या मंत्रिमंडळामध्ये यांचे श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री म्हणून सामील झाले. त्यामुळे मुस्लिम लीग बरोबर कोणाची युती आहे हे सर्व सुदृढ मनांना, सुज्ञ लोकांना माहिती आहे. तर उगाच हा काहीतरी आक्रोश करण्याचं कारण नाही. फक्त त्या न्यायपत्रामध्ये जी न्याय देण्याची भाषा केलेली आहे आणि त्या न्याय देण्याच्या भाषेमध्ये या देशातल्या अल्पसंख्याक, या देशातले दलित, या देशातल्या महिला, या देशातले आदिवासी या सर्वांना काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर न्याय देईल आणि तो कसा देईल हे अत्यंत अप्रतिम असा तो मॅनिफेस्टो आहे. तो खरं प्रत्येकाने वाचायला हवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो न्यायला हवा. पण मला व्यक्तिशः, जरी नरेंद्र मोदीला वाटत असलं तरी मला व्यक्तिशः काहीही प्रॉब्लेम नाही जर या देशातल्या मुसलमानांना न्याय मिळणार असेल, जर या देशातल्या आदिवासींना न्याय मिळणार असेल, जर त्या आदिवासींच्या चेहऱ्यावर कोणी लघवी करणार नसेल भाजपचा नेता, जर या देशातल्या महिलांना न्याय मिळणार असेल, जर त्या महिलांची नग्न करून धिंड काढली जाणार नसेल आणि त्यांना रस्त्यावरती बलात्कार केला जाणार नसेल, मला बिलकुल त्याच्यामध्ये काहीही अडचण नाहीये. या सर्वांना जर समान करणार असेल हा मॅनिफेस्टो आणि येणारं सरकार, तर माझं संपूर्ण समर्थन आहे या प्रत्येक गोष्टीला. तो प्रॉब्लेम असेल नरेंद्र मोदीला, मला प्रॉब्लेम आहे या आधीच्या सगळ्या घटकांना सन्मान देण्याचा प्रयत्न करणारी, न्यायाची भाषा करणारं एक घोषणापत्र जाहीर होतं आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीच्या अडचणी व्यक्त करतात. मला प्रॉब्लेम वेगळा आहे. मला प्रॉब्लेम या देशामध्ये ललित मोदीला सन्मान मिळण्याचा आहे. मला या देशामध्ये नीरव मोदीला सन्मान दिला जातो याचा मला प्रॉब्लेम आहे. या देशामध्ये मेहुल चोक्सीला मेहुल भाई म्हटलं जातं याचा मला प्रॉब्लेम आहे. हे खऱ्या प्रॉब्लेम असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणजे अक्षरशः सैनिकांच्या प्रेतावरती मतांचा बाजार मांडणारा हा माणूस 2019च्या निवडणुकांमध्ये हा याच्यावरती आक्षेप घ्यायला हवा. ज्या पद्धतीने त्या 8 वर्षाच्या आसिफा नावाच्या मुलीवरती एका मंदिराच्या गाभाऱ्यात 15 दिवस बलात्कार केला जातो,
त्याच्यावरती आक्षेप असायला हवा. त्याबद्दल या माणसाला आक्षेप नाही. मणिपूरमध्ये धिंड काढली जाते, नग्न केलं जातं, बलात्कार केला जातो. कारगिलच्या सैनिकावरती, वीर पदक मिळालेल्या सैनिकाच्या बायकोवरती बलात्कार केला जातो. त्याबद्दल या माणसाला आक्षेप नाही. 3 मेला गेल्या वर्षी सुरू झालेली दंगल आज 11 महिने झाले, 11 महिने झाले, आजही बळी घेतले जात आहेत. त्याबद्दल याला आक्षेप वाटत नाही. हा समुद्राच्या तळाशी जाऊन बसतो, हा गुहेत जाऊन बसतो, हा लक्षद्वीप वरती फायली घेऊन फिरत असतो. म्हणजे काय सोंग आलेलं आहे आपल्या देशात. माझ्या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाचे फोटो हे मी आतापर्यंत कार्यालयामध्ये फायली तपासताना बघितलेले आहेत. हे असा सोंगाड्या कधीच बघितलेला नव्हता. काय ते माळा काय घालून घेतल्या डोक्यावरती, या अवस्थेला आणून ठेवलंय सगळं. म्हणजे हे या सगळ्या गोष्टी करायला इतका वेळ आहे या माणसाकडे. देश चालवतोय कोण हे सगळं करत असताना? म्हणजे आता काँग्रेस पक्षाने ज्या वेळेला जातीगत जनगणनाची व्हायला पाहिजे म्हणून बोलायला सुरुवात केली, तेव्हा बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं की अरे 21 सालची जनगणना झालीच नाहीये. या जगातलं हे पहिलं सरकार ज्यांनी जनगणनाच केली नाही 21 साली. आणि कारण सांगितलं कोविडचं. आणि कोविडचं कारण ज्यावेळेला हा माणूस सांगत होता त्यावेळेला कलकत्त्यामध्ये, बंगालमध्ये निवडणुकांचा प्रचार करताना गल्लीतल्या टपरी मुलासारखा दीदी ओ दीदी असं करत होता. ही भाषा या देशाच्या पंतप्रधानाची एका महिला मुख्यमंत्र्यांच्या बद्दल. आणि अशा पद्धतीने हा बोलत होता. कुंभमेळा आयोजित केला अलाहाबादमध्ये, लाखो लोकांचे बळी गेले. कुठल्या गोष्टीवरती या माणसाला आक्षेप आहे? दिल्लीच्या सीमेवरती 13 महिने या देशातला शेतकरी, 13 महिने दिल्लीच्या सीमेवरती या देशातला शेतकरी आंदोलन करत होता. ऊन वारा पाऊस याच्याशिवाय सरकारचे अत्याचार, रस्त्यात खिळे काय ठोकले होते, अश्रुधूर काय सोडला जात होता, पाण्याचे फवारे काय मारले जात होते, पॅलेट गन्सनी त्यांच्यावरती फायरिंग केलं जात होतं, हे सगळं केलं जात होतं. त्याच्याबद्दल याला खंत नाही. याला विचारलं आंदोलनामध्ये किती शेतकरी मेले, 750 जणांचा मृत्यू झाला. तो म्हणे आमच्याकडे डेटा नाहीये. या माणसाकडे डेटा नाही दिल्लीच्या सीमेवर किती माणसं मेली याचा. आणि 27 फेब्रुवारीला 2019 साली 30,000 फुटावरून ढगांच्या आड रात्री लपत जाऊन रात्री 3:30 वाजता 30,000 फुटावरून खाली हल्ला केला. त्यात 300 मेले. हे मोजले यांनी. 30,000 फुटावरून ढगांच्या आडून यांनी मोजले, खाली 300 मेले. आणि दिल्लीच्या सीमेवर किती मेले विचारलं तर म्हणतो मला माहित नाही. कोविडमध्ये किती माणसं मेली माहित नाही. कोविडमध्ये आता उघडकीस आलं या इलेक्ट्रोल बॉन्डच्या निमित्ताने आहे, त्याच्यावरती पण एक पुस्तिका आहे. आता लक्षात आलं की याच कोवॅक्सिन सारख्या कंपनीला ज्याची फायनल चाचणी झालेली नसताना बाजारात आणण्याची परवानगी दिली. ब्राझीलनी कोर्टात केस केली आहे भारत सरकारवर या कोवॅक्सिन वरून. आणि याच्याबद्दल ज्यांना साईड इफेक्ट झाले, ज्यांच्यावरती साईड इफेक्ट झाले, त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यावेळेला भारत सरकारतर्फे, मोदी सरकार म्हणजे भारत सरकार सुद्धा म्हणून नाही खरंच, कारण इतकं लाजीरवाण काहीच संबंध नाही ना. मी 800 रुपये देऊन प्रत्येक लस घेतली, प्रत्येक डोस घेतला. बाहेर आल्यानंतर थँक्यू मोदीजीचे बोर्ड पाहत होतो. हे कधी बघितले आजपर्यंत आपण? आपल्या लहानपणापासून सगळ्या प्रकारचे डोस घेतले आपण, मोफत दिले सरकारने, आणि कधी थँक्यू इंदिराजी, थँक्यू मोदीजी, थँक्यू नेहरूजी, थँक्यू राजीवजी हे पाहिलं नाही. सरकार ते आपलं कर्तव्य म्हणून समजत होतं आणि त्याच पद्धतीने करत होतं. याला प्रत्येक बाबतीमध्ये देशाला उपकृत केल्याची भावना दाखवायची हे. आणि इतका विनोदी प्रकार. मी अमेरिकेला गेलो होतो, एअरपोर्टवरती मला विचारलं व्हॅक्सिनेशन झालंय का? म्हटलं हो झालंय. सर्टिफिकेट दाखव. मी सर्टिफिकेट दाखवलं तर म्हणे हे तुमचं नाहीये सर्टिफिकेट. म्हटलं माझंच आहे, माझं नाव लिहिलंय त्याच्यावर. मी फोटो भलत्याच माणसाचा आहे. म्हटलं देशच भलत्या माणसाच्या हातात आहे, मी तरी काय करू? त्यांना पटतच नव्हतं की ही परिस्थिती आहे. मग मी त्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट दाखवलं की बघा म्हटले प्रत्येकाच्या याच्यावर, माझ्या बायकोच्या सर्टिफिकेटवरती पण याचाच फोटो आहे म्हटलं. आणि ही अवस्था प्रत्येक बाबतीमध्ये हा प्रश्न करून ठेवलेला आहे. राष्ट्रवादाच्या नावाने आणि धर्माच्या नावाने एक अफूची गोळी लोकांना दिल्याचा प्रकार केलाय.
काय काय कमॉडिफिकेशन आपण ज्याला म्हणतो, देश की मिट्टी से बना सिमेंट. अरे मग आता बाकीचं सिमेंट काय पाकिस्तानच्या मिट्टीने बनत होतं का? क्या विक्रांत के लोहे से बनी हुई मोटरसायकल. म्हणजे या सगळ्या देशप्रेमाच्या गोष्टी वापरून प्रॉडक्ट्स विकायची, याच्यासाठी सैनिकांचा वापर करायचा. रिअल हिरो बिहाइंड द हिरो आणि हिरो मोटरसायकलची जाहिरात. प्रत्येक गोष्टीमध्ये बाजार मांडायचा, त्याचं कमॉडिफिकेशन करायचं आणि त्याचं मूल्यच घालवून ठेवायचं. काय राष्ट्रवाद, काय भारतीय राष्ट्रवाद, याची ओळखच लोकांच्या मनामध्ये राहू द्यायची नाही. धर्माच्या नावाने तर आपण आता पाहतोच, 10 वर्षाच्या परफॉर्मन्स वरती हा माणूस मतच मागू शकत नाही. हा नॉन परफॉर्मिंग ऍसेट आहे भारताचा. आणि या नॉन परफॉर्मिंग ऍसेटमुळे याने आता सुरू केलं, आता धर्माच्या नावाने, रामाच्या नावाने, म्हणून हे मुस्लिम लीगचा मुद्दाम उल्लेख करायचा याच्यामध्ये. आमच्याकडे ते राम मंदिराच्या आधी वाटप होते अक्षता. मी खाली गेलो बिल्डिंग मध्ये आणि गेट लावून घेतलं, म्हटलं आतमध्ये नाही यायचं कोणी. माझ्या बिल्डिंग मध्ये बरेच भक्त संप्रदायातले लोक राहतात, ते आले माझ्याशी वाद घालायला. तर म्हटलं आतमध्ये बिलकुल यायचं नाही. तो म्हणे असं कसं, नाशिकचं तर केवढं रामायणात महत्व आहे. म्हटलं हो, अनन्य साधारण महत्व आहे. म्हटलं रामायणातलं म्हणजे या देशातलं पहिलं अपहरण नाशिकलं झालं, सीतेचं एवढं महत्व म्हटलं आपल्या नाशिकचं. तर म्हटलं आता तू मला सांगच, रामायण अपहरण झालं कसं काय? लक्ष्मण रेषा हे करून गेला होता लक्ष्मण, कोणी ओलांडून आतमध्ये आलं तर जळून जाईल सांगितलं होतं. तर म्हणे हो. म्हटलं मग रावण का नाही जळला? तर म्हणे कारण सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का बरं गेली? तिला बजावलं होतं जाऊ नको म्हणून. तर म्हणे नाही, सीता बाहेर गेली कारण त्याला भिक्षा द्यायला. अरे म्हटलं त्या रावणाची लंका सोन्याची, त्याला काय भिक्षा द्यायची? नाही, तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग बाळा, आपण लहानपणी बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचो, काहीतरी बोध घ्यायचा म्हणून. रामायणातला पहिला बोध हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. हा रामायणाचा पहिला बोध आहे. आणि आजही तेच केलं जातंय. म्हटलं आजही तेच येत आहेत आणि तेच तुम्हाला फसवतायत. हा सगळा प्रकार कशासाठी करताय? मग म्हणे हे झेंडे काय बिल्डिंग मध्ये ज्यांना लावायचे असतील त्यांना वाटा. म्हटलं कोणाचा झेंडा आहे हा? तो म्हणे रामाचा. म्हटलं रावणाचा कुठल्या रंगाचा होता? म्हणजे क्षत्रिय रामाचा भगवा, तो ब्राह्मण रावणाचा पण भगवाच होता ना. त्यामुळे म्हटलं एकमेकाचे जीव घेतात हे भगवे झेंडे. कौरव पांडव भगवाच होता, आपापसात लढतात, लाखो लोकांचे जीव जातात. माझ्या बिल्डिंग मध्ये तिरंगा आहे तो बरा आहे, निघ म्हटलं इथून. मग परत पेढे वाटाला, ती प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर पुन्हा पेढे वाटायला आले की हे पेढे घ्या. म्हटलं कशासाठी? तर म्हणे ते प्राण प्रतिष्ठा झाली. म्हटलं ते काय झालेलं नाही. म्हटलं असं आता काय त्याच्यावरती विश्वास नाही, मला ते पटतही नाही. का बरं म्हणे? तर म्हटलं असं आहे, हिंदू धर्म म्हणजे भारताच्या संविधानाला खरं मान्यच नाही की देशाच्या पंतप्रधानांनी अशा कुठल्या कार्यक्रमाला जाणं. तर म्हणे नाही, ते हिंदू म्हणून गेले होते, ते पंतप्रधान म्हणून नाही गेले. तर म्हटलं मग हिंदू धर्मामध्ये सर्व शुभ कार्य ही सपत्नीक केली जातात, जोडप्यानी. अशुभ कार्य फक्त एकटा पुरुष करतो. मग ते अंत्यविधी असेल, 10वा असेल, 12वा असेल, श्राद्ध असेल, ज्या काही गोष्टी तो एकटा पुरुष करतो, त्यात बायकोला बसवत नाही. पण शुभ कार्यांना मात्र सपत्नीक असतात. मग आता म्हटलं मला सांग, त्या प्राण प्रतिष्ठाच्या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आम्ही जे जोडपं आतमध्ये पाहिलं, भागवत आणि मोदी हे जोडपं आहे म्हणून कबूल करा, किंवा जे केलं ते अशुभ कार्य आहे म्हणून सांगा. आणि म्हटलं काय प्रकार आहे तिथं, कोणाला तुम्ही बोलावलं? आणि हा खरंच महत्वाचा आणि गंभीर विषय आहे. पैसे घेऊन नाचणाऱ्या नट, मला त्यांच्या प्रोफेशन बद्दल काही म्हणणं नाही, पण नट्यांना तुम्ही जिथं बोलवता आणि देशाच्या राष्ट्रपतींना बोलवत नाही. फक्त ती आदिवासी आहे, महिला आहे आणि विधवा आहे म्हणून हा सन्मान तुमच्या मनामध्ये या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या बाईबद्दल या पद्धतीने भावना. संसदेचं उद्घाटन करता तिथेही राष्ट्रपतींना बोलवत नाही. त्या संसदेची प्रमुख आहे राष्ट्रपती, तिच्या आदेशाने ही संसद फॉर्म होते, गठीत होते, तीच तिथं हजर नाही, तिला निमंत्रण सुद्धा दिलं जात नाही. हा तुमचा महिलांबद्दलचा आदर आणि रिस्पेक्ट. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना तुमचं सरकार माफ करतं आणि नुसतं माफ करत नाही, त्याचं स्वागत केलं जातं. निर्लज्जपणाने मिठाई वाटता, तुम्ही गळ्यात हार घालता. शरम वाटायला पाहिजे म्हटलं या गोष्टीची. हे सगळं काही करायचं नाही. आणि आता फक्त या अशाच पद्धतीने हे धर्माचं पण त्यांचं चालणार नाही नॅरेटिव्ह, कारण शेवटी भुकेचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत या देशात झालेले. आणि ते इतके निर्माण करून ठेवलेत कारण त्यांना माहिती आहे की या देशातल्या प्रत्येक कुटुंबाला त्यांनी अतोनात दुःख दिलेलं आहे आणि अतोनात त्रास दिलेला आहे. प्रत्येक कुटुंबाला, अगदी
त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या मातृसंघटनेच्या परिवारांना सुद्धा, पण त्यांना सुद्धा या महागाईची झळ पोहोचते. विंडोज सारखे कायदे करत बसतात. काय जीएसटी करून ठेवलंय, काय प्रायोरिटीज आहेत. लिपस्टिक वरती 5% जीएसटी आणि सॅनिटरी पॅड वरती 18% जीएसटी. प्राथमिकता कशाला देत आहे? हिरव्या मिरचीवरती 0% जीएसटी, लाल मिरचीवर 18%. भाई येड्यांनो, हिरवीचीच लाल होते, ती काय वेगळी प्रोसेसिंग नाही करत. पण माहीतच नाही काही, कशाचं काही भान नाही आणि फक्त लूट करायची या देशातल्या लोकांची. आता आकडाला मिनिमम बॅलन्स नाही म्हणून 22,000 कोटी रुपये लोकांकडून गोळा केले. ज्यांना अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे इतके पैसे नाहीत त्यांच्याकडून तुम्ही 22,000 कोटी गोळा करता आणि दुसऱ्या बाजूला या देशातल्या 22-25 उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ करतात. मी माझ्या सोलापूरमध्ये पण सभा होता, तिथं मी प्रत्येक ठिकाणी हेच बोलत होतो की हे लोक निर्लज्जपणे ज्यावेळेला प्रचार करायला मत मागायला येतील ना, त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारा की 2014 पर्यंत 67 वर्षामध्ये या देशातल्या सर्व पंतप्रधानांनी मिळून घेतलेलं कर्ज होतं 54 लाख कोटी. आज ते आहे 206 लाख कोटी. 152 लाख कोटीने तुम्ही कर्ज वाढवलं. 28 लाख कोटी रुपये तुम्ही पेट्रोल आणि डिझेलवरती टॅक्स म्हणून घेतले. 6 लाख कोटी रुपये तुम्ही आरबीआय कडून घेतले. 186 लाख कोटी झाले. कंपन्या विकल्या, सरकारी कंपन्या विकल्या, विमानतळ विकली, विमानांची कंपनी विकली, रेल्वे स्टेशन विकली. हे सगळं विकल्यानंतर 200 लाख कोटीचा हिशोब द्या. या 200 लाख कोटीचा हिशोब तुम्ही देत नाही आणि काहीतरी 15 लाख अकाउंटला देऊ काहीतरी फालतू गाजरा दाखवत बसतात. आता हे न्यायपत्र आल्यानंतर त्यांना जुमलापत्रच दाखवायला लागणार आहे ना, मग परत नवीन जुमले देण्याचा प्रयत्न करतील. पण हे हिशोब आपण विचारले पाहिजेत आणि खरोखर संताप व्हावा अशी परिस्थिती आहे ना. 200 लाख कोटी ही छोटी रक्कम आहे. या संपूर्ण देशातल्या रोजगार हमी योजनेचा आर्थिक तरतूद आहे 60,000 कोटी. या संपूर्ण देशातल्या शिक्षणाची तरतूद आहे 22,000 कोटी. या संपूर्ण देशातल्या आरोग्याची तरतूद आहे 38,000 कोटी आणि 200 लाख कोटीचा हिशोब नाहीये. आता ते अनिरुद्धनी जो मुलाखत घेतली होती, सर तुम्हीच विचारला होता प्रश्न प्रभाकर परकलाला, आणि तो म्हटला की समथिंग एक्स्ट्रीमली डेट्रिमेंटल इज हॅपनिंग या 200 लाख कोटी बद्दल विचारल्यावरती. आणि किती भयंकर गोष्ट आहे ही. ती देशाची अर्थमंत्री म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत निवडणूक लढायला. तर तुझ्यावरूनच कल्पना कर रस्त्यावरच्या त्या सामान्य माणसाची काय अवस्था असेल. ही सामान्य माणसापर्यंत तुम्ही अवस्था आणून ठेवली आणि नुसता उन्माद करायचा, प्रत्येक ठिकाणी फक्त उन्माद करायचा. आणि हे सगळं उद्या होत आहे काय की लोकांना असं वाटतं की मोदींशहाचं काय करायचं. तर मोदींशहा ही लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीमबागेत आहे. या आजारावरती उपचार व्हायला हवा आहे आणि तो जास्त गंभीर आहे. आता सचिन सरांनी पण जे सांगितलं की कशा पद्धतीने या 3 सेक्शन्स कडून सर्व गोष्टींवरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातो, संपूर्ण कब्जा. आता या कब्जाला विरोध आपण करणार आहोत की नाही, या कब्जाच्या विरोधात आपण उभं राहणार आहोत की नाही आणि बोलायला तयार आहोत की नाही. मला आठवतं म्हणजे मी माझ्या आयुष्यात वाचलेला पहिला निवडणुकीचा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा हा 80 साली होता वगैरे असेल आणि त्याच्यामध्ये एक सुंदर कविता होती रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचं हिंदी होतं. चित्त जहा भयविहीन शीर्ष जहा उच्चरे, सत्य का गंभीर जहा वाणी का उत्सरे, ज्ञान जहा मुक्तरे, भेद हो प्रभेदमयी कुंचित दीवार बिच, घिर घिर कर जगत जहा नाही खंड खंडरे. यातल्या प्रत्येक शब्दाच्या विरोधात मोदीचं सरकार गेली 10 वर्ष वागतंय. त्या लोकांना फार त्रास होतो. मी तो मोदी करतो. माझ्या एका कार्यक्रमामध्ये तो मोदी काय करता म्हटलं, मग ती म्हणतो हे काय काहीतरी म्हणे ते म्हणा. अरे म्हटलं ते जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्ही एकदा ठरवून घ्या म्हटलं काय बोलायचं. माझा आतापर्यंतचा भ्रम असा आहे की तो मोदीच म्हणावं, ते बाकीचं तुम्ही ठरवा म्हटलं. तर हा सगळा विषय आहे. प्रॉपगंडा म्हणजे सॉफ्ट आपल्याकडे जे म्हणजे क्रिकेट आणि फिल्म ही याच्या मार्फत लोकांवरती खूप इन्फ्लुएन्स करता येतो. म्हणून आपण बघतोय की कशा पद्धतीने प्रॉपगंडा फिल्म्स, जसं गोबेल्स हिटलरसाठी प्रॉपगंडा फिल्म बनवत होता एक्झॅक्टली तसं चालू आहे. एक्झॅक्टली तसं. मग केरला स्टोरी असेल, ते काय
आणखीन एक काहीतरी होतं, आता लेटेस्ट आली आहे काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी, काश्मीर फाईल्स, आता सावरकरांवरती आले. आणि किती धादांत खोटं दाखवणार आहे. खुदिराम बोसला सावरकरांनी प्रेरणा दिली. सावरकर लोकांना माहिती झाले 1909 साली त्यांचं पहिलं पुस्तक छापून आलं तेव्हा. खुदिराम बोसला फाशी दिली 1908 साली. हे 6 पासून होते लंडनला. तो कधीही भारताच्या बाहेर गेला नाही. आणि तो मरताना आईला असं सांगून गेला की दुःख करू नको, मी लवकर पुन्हा जन्म घेईन तुझ्या पोटी, कारण माझं काम बाकी आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणं. हा खुदिराम बोस. शक्यच नाही यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेणं. नंतर भगतसिंग भेटायला गेले आणि भगतसिंग त्यांना म्हणे की तुमच्या पुस्तकाचं भाषांतर करण्याचे अधिकार मला द्या. म्हणजे मगाशी भगतसिंग म्हणजे 1909 साली भगतसिंगांचं वय होतं 2. आईच्या मांडीवर खेळत होते. मातृभाषाही येत नव्हती पंजाबी. भाषांतर करण्यासाठी मराठी यायला पाहिजे, इंग्लिश यायला पाहिजे, मग भाषांतर. त्यांना त्यांची मातृभाषा सुद्धा येत नव्हती. पण दाखवून टाकला सीन. बेशरमपणाने निर्लज्जपणे ते अक्षरशः अशा प्रकारचे फिल्म करतात. गांधीजींना सावरकर सांगतात त्याच्यातलाच एक सीन की एका मुस्लिमाला 3 मतांचा अधिकार देणं मला मान्य नाही. 28, 29, 30 डिसेंबर 1916 काँग्रेस आणि मुस्लिम लीगचं एकमेव संयुक्त अधिवेशन लखनौमध्ये झालं, ज्यात टिळक आणि बॅरिस्टर जिनांनी करार केला आणि त्यात हा टिळकांनी प्रस्ताव मान्य केला 3 पट प्रतिनिधित्वाचा. त्यावेळेला गांधीजी चंपारणला होते. लखनौ अधिवेशनामध्ये हजर सुद्धा नव्हते. आणि नंतर गांधीजींनी विरोध केला की हे लोकशाही तत्वाच्या विरोधात आहे, एका माणसाला 3 पट प्रतिनिधित्वाचा अधिकार, त्यामुळे माझी याला मान्यता नाही, मला हे मान्य नाही. पण मग टिळकांवरती मुस्लिम लांगुल चालनाचा आरोप ठेवायचा नाही ना. ते काही ओढून ताणून ते गांधींवरती आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मग असे धादांत खोटे सीन पुन्हा दाखवायचे. पण गांधी गांधी आहेत, पंडित नेहरू नेहरू आहेत. ही गोष्ट खरी आहे की ताजमहालवरती कोणीतरी शेणाचा गोळा जर फेकला ना तर त्याची बातमी दुसऱ्या दिवशी येईल. पण तरीही अख्खं जग ताजमहालवरच प्रेम करत राहील. आणि महात्मा गांधी, पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर ही आमचे ताजमहाल आहेत आणि अख्खं जग त्यांच्यावर प्रेम करतं. असे कितीही शितोडे उडवण्याचा प्रयत्न केला, उपयोग होणार नाही काही. आणि असे कितीतरी मनोरुग्ण जरी आले असा सगळा प्रकार करायला, तरीही यातून काही साध्य होणार नाही. प्रत्येक बाबतीमध्ये हे झालेलं आहे ना. आणि आता काय झालंय, 2014च्या निवडणुका लढवल्या, अच्छे दिन आएंगे. मग 2च वर्षात कळलं की लुच्चे दिन आले. मग 19च्या निवडणुका लढताना राष्ट्रीय सुरक्षा. आता राष्ट्रीय सुरक्षा पण बोलू शकत नाही, कारण चीन 4000 चौरस किलोमीटर आतमध्ये घुसून बसलंय, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. आता लद्दाखमध्ये सोनम वांगचुक आंदोलन करतोय आणि तिथं इतकी मिलिटरी डिप्लॉय केलेली आहे जितकी चायनाने संकट आणलं तेव्हा नव्हती केली, तेव्हा काढून विड्रॉ करून घेतली होती. एवढी आर्मी आता तिथं त्यांनी डिप्लॉय करून ठेवलेली. आणि अशा पद्धतीने हा माणूस देशाच्या सुरक्षेचा विचार करतो. एक सीमावर्ती राज्य, म्हणजे मुळात मूर्खपणा केला ते 370 कलम हटवलं. तेव्हा तुम्ही 370 कलम हटवलं. भारताचा त्या राज्याबरोबर असलेला तो मॅरिटल बॉन्ड होता, तो तुम्ही रद्द केला. तो तुम्ही रद्द केल्याबरोबर लद्दाखमध्ये चीन घुसायला सुरुवात झाली, कारण लद्दाख तुम्ही सेपरेट करून टाकलं आणि तेव्हापासून चीन तिथं घुसायला. आतापर्यंत लद्दाखमध्ये कधी नव्हते आले, आता का लद्दाखमध्ये यायला लागले. आता अरुणाचल प्रदेशमध्ये गावं बसवली, म्हणजे नरेंद्र मोदींच्या काय पंतप्रधान आवास योजनेचा फायदा चीननी घेतला. तिथं आपल्या लोकांना घरं नाही, तिथं चीनची वस्ती बसवली गेली. आणि चीनला तर इतकी घाबरतात, त्या चीनच्या भोवतीपोटी सचिन, कोचीन, प्राचीन, अर्वाचीन हे पण बोलत नाहीत, कारण त्याच्यात चीन येतं. चुकून आपण काहीतरी सचिन बद्दल बोलायला जाऊ तर चीनला राग येईल, शी जिनपिंग चिडून जाईल. इतकं तर घाबरट आहे. आणि उगाच काहीतरी आता आम्हाला दिसत नाही का, एक अकेला सप्पे भारी, हाच बोलला होता ना संसदेमध्ये. ती पण रस्त्यावरच्या टपोरीचीच भाषा होती, एक अकेला सप्पे भारी. आता नवनीत राणा आणि त्या महादेव जानकर पर्यंत तुला पाया पडावे लागत आहे. कळत नाही आम्हाला, घाबरलेला आहे. आणि माझा स्वतःचा अंदाज आहे, म्हणजे खूप जण याच्याबद्दल काय काय बोलत असतात. घोषणा अशी दिली की अबकी बार 400 पार. म्हणजे मला
सिरियसली असं विचारायचंय की तुम्ही 303 होतात, या 303 पैकी म्हणजे साऊथ मध्ये तर कुठेच नाही, केरळात 0, तामिळनाडूत 0, त्या कुठल्याही राज्यात तुम्ही आता येणार नाही, पुन्हा येणार नाही. हरियाणामध्ये बीजेपीला 10च्या 10 जागा, मध्य प्रदेशमध्ये 28च्या 28 जागा, 29 पैकी 28 जागा, कर्नाटकामध्ये 26 जागा, एकच जागा फक्त काँग्रेसला, गुजरातमध्ये 26च्या 26, राजस्थानमध्ये 25च्या 25, उत्तराखंडमध्ये 5च्या 5, छत्तीसगडमध्ये 11 पैकी 9, हिमाचलमध्ये 4 पैकी 4, तुमचे. उलट या सर्व राज्यांमध्ये संख्या कमी होणार आहे. महाराष्ट्रात तर आम्ही धुव्वा उडवून देऊ, धुव्वा उडवून देऊ, विषयच येत नाही. म्हणजे मला खूप आनंद झाला छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरचं तिकीट दिलं, अत्यंत मला आनंद झाला. हीच महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हेच उदाहरण दाखवायला पाहिजे होतं. त्या निवडणुकीत तर विजय मिळेल, उरलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच कोल्हापुरी चपलीने हाणूया, बिलकुल सोडणार नाही. प्रचंड अन्याय अत्याचार या राज्याने आणि या राज्यातल्या प्रत्येक माणसाने सोसलाय. ज्या पद्धतीने या राज्यातली सरकार पाडली गेली, देवेंद्र फडणवीसनी ती लष्करामध्ये असलेली अग्निवीर योजना राजकारणात आणली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे 2 अग्निवीर आहेत देवेंद्र फडणवीस. हा हरियाणात दुष्यंत चौताला, पण आपले हे महाराष्ट्रातले अग्निवीर आहेत. आता या निवडणुकीनंतर त्यांना पेन्शन नाही, ग्रॅज्युइटी नाही, मेडिकल नाही, कॅन्टीन फॅसिलिटी नाही, काही नाही, काही नाही मिळणार. भोपाळमध्ये भाषण करताना 27 तारखेला हा मोदी बोलला होता की 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय आणि भ्रष्टाचाऱ्यांना अजूनही बोलतायत म्हणजे भ्रष्टाचाराबद्दल. 2 तारखेला त्याच माणसाच्या हातात महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या की तू 70,000 कोटीची चोरी केली होती ना, आता तूच तिजोरी सांभाळ. चोराच्या हाती. आणि या पद्धतीने ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे का? अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी आजपर्यंत कधी विचार केलाय किंवा राज्य कारभार असा केलेला आहे का? प्रत्येक गोष्टीत तुम्ही शेण खाताय. त्या अनिती आयोग नावाचं काहीतरी दिल्लीत आहे, त्या अनिती आयोगाने असं सांगितलं की या देशातली गरिबी आता फक्त 5% आहे. म्हणजे 140 कोटीमध्ये फक्त 60 कोटी आता गरीब या देशात. आणि ते जी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीचा रिपोर्ट पब्लिश केला 414 पानांचा, आणि त्या रिपोर्टमध्ये जे निकष दिले ते इतके धक्कादायक आहेत की कशाच्या आधारावर, तर तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे, आता तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर. तुमच्या घरात शौचालय आहे, आता तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर. तुमच्या गावामध्ये 5 घरांमध्ये जर इलेक्ट्रिसिटी आलेली असेल तर ते गाव दारिद्र्य रेषेच्या वर. अशा निकषांवरती यांनी ठरवून टाकलं की आता एवढी सगळी लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या वर आली तर त्यांना कोणतरी, म्हणजे त्यांनाही प्रश्न पडत नाही की आपण शौचालय दिलं, हागारा दिलं, पण खायला नाही दिलं. तो रोजगार काढून घेतला ना, 80 कोटी लोकांना मोफत धान्य देता, हे तुम्ही सांगता ना, भले त्याच्यावर तुमचे फोटो लावत असाल, हे तुम्ही सांगता की 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतो. म्हणजे तेवढे तर बेरोजगार गरीब या देशामध्ये आहेत ना, ही 80 कोटी लोक, आणि तरी पण सांगता की आता फक्त 7च कोटी. स्वतः केवढी कॉन्ट्राडिक्शन्स करताय हे आकडे सांगत असताना. आणि याची एखाद्या राज्यकर्त्याला शरम वाटायला हवी की माझ्या देशातल्या 80 कोटी लोकांची कार्यक्षमता, त्यांची कार्यशक्ती ही मी शून्यावर आणून ठेवलेली आहे. पण हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. संघाचं आणि फॅशिझमचं हेच लक्ष आहे की या देशातला सर्वसामान्य मेजॉरिटी असलेला माणूस हा आर्थिकदृष्ट्या गुडघ्यावर आला पाहिजे, तरच तो हुकुमशहाचा प्रत्येक शब्द ऐकेल. पण त्यांना येड्यांना माहित नाही. ते जरी हिटलरच्या टाइमलाईनवर असले तरी आम्ही जर्मन नागरिकांच्या टाइमलाईनवर नाही. जर्मनीने गांधी आणि बुद्ध बघितले नव्हते, आंबेडकर पाहिले नव्हते. आम्ही पाहिलेत, आम्ही गांधी पाहिलेत, आम्ही बुद्ध पाहिलेत, आम्ही आंबेडकर पाहिलेत. आम्ही लढू, आणि असे लढू की पुन्हा डोकं वर काढू देणार नाही.
किती का सांगे ना 400 पार, तडीपार, दुसरा शब्दच नाही. यांचा एक नेता पण आहे तडीपार, आता सगळे तडीपार या निवडणुकीच्या राजकारणातून. तर आणि याची खरोखर हे आपण प्रत्येकाने ठरवायला हवं. प्रत्येक जण असुरक्षित आहे आज या देशात, तो कुठल्या का वर्गाचा असेना. डिमॉनिटायझेशन नंतर त्यावेळेला होतो मी जर्नलिस्ट द वीक मॅगझिन मध्ये, इतका भयानक स्टोरीज त्यावेळेला मला म्हणजे मी केल्या होत्या. मालेगाव मध्ये 4.5 लाख पॉवर लूम्स आहेत आणि त्याच्यावरती दिवसाच्या शिफ्ट मध्ये परित्यक्त्या महिला किंवा विधवा काम करतात मालेगाव सारख्या शहरात. असंच इतर ठिकाणी पण चित्र असेल. आणि स्पिड्डल गुंडाळण्याचं काम करतात. 80 रुपये रोज त्यांना होता. यांना रोज संध्याकाळी जाताना मालक 80 रुपये द्यायचा, त्या राशन पाणी विकत घ्यायच्या, घरी गेल्यानंतर मुलाबाळांचं पोट भरायचं, झोपायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच रुटीन. नोटबंदी आली आणि रोज 80 रुपये मिळणं बंद झालं. मग त्या राशन दुकानदाराकडे, भाजीवाल्याकडे उधार मागायचं. 2 दिवस 3 दिवस त्यांनी उधार दिलं. त्यांना लक्षात आलं की हे आता देशभरात हा प्रॉब्लेम आहे, हे कधी उधारी फेडतील याचा काही भरोसा नाही. काही इतके नीच दुकानदार होते ज्यांनी शय्या सोबतीची मागणी केली तर उधार देईल. म्हणजे एका मूर्ख व्हिम्झिकल माणसाचा एक सूडबुद्धीने घेतलेला निर्णय, त्याची किंमत या देशातल्या गरिबांनी काय चुकवायची स्वतःच्या इब्रतीचा सौदा करून. आणि कुठली माऊली अशी आहे या जगामधली की जी उपाशी पोरांना बघू शकते तोंड त्यांचं? कुठलीच या देशातली आई, कुठल्याही धर्माची आई असं पाहू शकत नाही उपाशी पोटी पोरं झोपताना किंवा रडताना किंवा मागताना. या अवस्थेला आणून ठेवलं. आणि माध्यमांबद्दल तर सर पण बोलले, त्यावेळेला आम्ही या बातम्या करू तरी शकत होतो. या 19 नंतर तर हाही प्रकार बंद झालाय. मोदींनी जर का त्यांच्या बुटावरती विष ओतलं तर दुसऱ्या दिवशी 100 पत्रकार मेलेले सापडतील. खरोखर ही अवस्था आहे. आणि याचा राग यायला हवा, याची चीड यायला हवी. त्या शेवटच्या माणसाचा आवाज आहे ना पत्रकार, त्या शेवटच्या माणसाला, म्हणजे व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस आपण ज्याला म्हणतो, त्या शेवटच्या माणसाला जर का तो आवाजच देणार नसेल तर मग पत्रकारिता कशाला म्हणायचं? तो जाहिरातीचा पेपर म्हणा ना, की तो मोदीची जाहिरात, अमित शहाची जाहिरात, मोहन भागवतची जाहिरात, आणखी कोणाकोणाची जाहिरात झालं, काही क्रिकेटियर्सची जाहिरात. याच्या पलीकडे काय येते? अक्षरशः जाहिरातीचा पेपर आहे. आणि मग ही प्रसार माध्यम, ही टेलिव्हिजनची न्यूज चॅनल्स जर या सगळ्या लोकांच्या समस्या यांना दाखवणार नसेल, त्यांचे प्रश्न दाखवणार नसतील, 83% बेरोजगार, 83% तरुण या देशातले, म्हणजे जगातले सर्वात जास्त बेरोजगार भारतात. का बरं? कारण जो अभिमानाने सांगतो की आयुष्याची 35 वर्ष मी भीक मागून खाल्ले, असा आईत खाऊ माणूस रोजगार निर्माणच नाही करू शकत. हे वास्तव आहे. कारण त्याला माहितच नाही मेहनत कशी करायची, मेहनत करण्यासाठी काय करावं लागतं, रोजगार कसा निर्माण करावा लागतो. त्याला माहितीये माझं आईत खाऊ करावून पोट भरलं तसेच बाकीचेही भरतील, आणि नाहीतर मी त्यांना पाठवेन सरकारतर्फे धान्य, ते आणखीनच माझ्या आश्रित होतील. हा दृष्टिकोन बदलायला हवा की नको? आणि याबद्दलचे प्रश्न आपण नाही विचारायचे तर कोणी विचारायचे? म्हणून या निवडणुकांमध्ये ज्या ज्या वेळेला, जेव्हा जेव्हा हे निर्लज्जपणाने येते, आणि मी हाच शब्द लक्षात ठेवा, हाच शब्द लक्षात ठेवला पाहिजे. आज जो प्रचार संपूर्ण भारतीय जनता पक्ष करेल या देशामध्ये, तो फक्त निर्लज्ज प्रचार या व्याख्येमध्येच बसू शकतो. कारण काहीही परफॉर्मन्स नाहीये. कल्चर टू ऍग्रिकल्चर, प्रत्येक ठिकाणी अपयश आहे. कोणतंही क्षेत्र काढून पहा, सगळ्या प्रत्येक ठिकाणी नाश केलेला आहे. या देशाच्या म्हणजे काय काय म्हणतात, डंका बजरा आहे. मी वाजवला डंका व्हाईट हाऊसच्या समोर उभा राहून. नरेंद्र मोदी 23 जूनला ज्या वेळेला व्हाईट हाऊस मध्ये होते, त्यावेळेला व्हाईट हाऊसच्या समोर त्यांच्या 75 काँग्रेसमननी दिलेल्या आमंत्रणावरून मी तिथं मोदींच्या विरोधात भाषण करत होतो. व्हाईट हाऊसच्या समोर वाजवला मी डंका आणि सांगितलं काय देशाची लोकशाही आणून ठेवलेली आहे. ही या जगातली सर्वात मोठी लोकशाही नाही, ही इलेक्ट्रॉल ऑटोक्रसी आहे. आम्ही एकाधिकारशः निवडून देतो दरवर्षी, दरवेळेला, प्रत्येक निवडणुकीत. हे आम्ही झुगारणार आहोत की नाही? आणि हे झुगारायला हवं. आणि हे म्हणजे मी ज्या ठिकाणी फिरलो महाराष्ट्रात, बऱ्याच ठिकाणी खरं तर फिरलो, मला हा
चीड असलेली माणसं मॅनिप्युलेशन करून सुद्धा किती मतं मिळाली? 37%, 19ला. आज 63% विरोधातले एकत्र आलेले आहेत. याच्यामुळेच ते घाबरलेले आहेत. कर्नाटकमध्ये जे झालं, कर्नाटकमध्ये कुठे इंडिया आघाडी उभी होती? कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 47 होते, MIMचे 80 होते, ती जनता दल सेक्युलर पण होती, त्यांचेही उमेदवार सगळीकडे उभे होते. पण तिथं मतदारांची महाआघाडी बनली होती, राजकीय पक्षांची नसेल तरी. मतदारांच्या महाआघाडीने ठरवलं होतं की यांना यावेळेला पराभूत करायचंच, आणि ते केलं, दणदणीतपणाने केलं. आजही त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या आणि उर्वरित देशातल्या मतदारांची महाआघाडी मनात बनलेली आहे. आणि तो प्रतिसाद दोन्ही भारत जोडो यात्रामध्ये लोकांचा बघायला मिळालाय. किंवा आणखीन कोण गेलं त्याच्याने काही फरक पडत नाही, हेही माझा विश्वास आहे. मी हे त्यांनाही सांगितलं की म्हटलं यांना जे वाटतं ना की माझ्या मतदारसंघात, माझ्या जिल्ह्यामध्ये मी म्हणजे काँग्रेस किंवा मी म्हणजे माझा राजकीय पक्ष, मी म्हणजे माझा समाज, हा भ्रम आहे. 1885 साली काँग्रेस स्थापन झाली, 2015ला गांधीजी भारतात आले. 30 वर्ष या देशातली काँग्रेस ही जिनांची काँग्रेस, गोखलेंची काँग्रेस, टिळकांची काँग्रेस, आगरकरांची काँग्रेस अशी ओळखली जायची. गांधींनी आल्यानंतर ताबडतोब ही लोकांची काँग्रेस करायला सुरुवात केली. आणि जसजसं लोक तिला स्वीकारत गेले, ही संघटना आमची, हे नेतृत्व आमचं, ही विचारधारा आमची, तसतसं इंग्रजांच्या हातातून देश निसटत गेला. गेल्या 2 वर्षापासून राहुल गांधी या देशामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला लोकांची काँग्रेस करण्यासाठी फिरतायत. आणि त्यालाही काही घाई नाहीये, आपल्यालाही काही घाई नाही. माझी आणखीन 25 वर्ष, वयाच्या 80व्या वर्षापर्यंत लढायची तयारी, आणि याच द्वेषाने लढेल, बिलकुल कमी होणार नाही. आणि नुसतं 24ला हरवून उपयोगाचं नाहीये. सचिन सरांनी जसं सांगितलं, हे सगळ्या ठिकाणी घुसलेले आहेत. या प्रत्येक ठिकाणून जर यांना बाहेर काढायचं असेल, शुद्धीकरण करायचं असेल, तर आणखीन 25 वर्ष, 2050 पर्यंतची ही लढाई आहे, आणि ही आपल्याला लढावी लागेल. त्यामुळे हे जेव्हा लोक स्वीकारतील की हा नेता खरा, हा नेता सच्चा, हा प्रामाणिकपणे करतोय, आणि तेव्हा हे लोक स्वीकारतील, त्यावेळेला ज्यांना ही आपली जागीर वाटते ना, माझा जिल्हा, माझा पक्ष, त्यांच्या हातातून कशी निसटून जाईल कळणार नाही. खूप भ्रम आहे. 50 कोटी लागतात निवडणुकीला, 100 लागतात. लोकांनी एकदा स्वीकारले ना की ती 5 पैशाची राहत नाही, 5 पैशाची राहणार नाही ही निवडणूक. आणि हेच व्हायला सुरुवात होईल आता या निवडणुकांपासून. त्यांनी तर प्रत्येक वेळेला संदेश दिला. बंगालमध्ये त्या यात्रेच्या दरम्यान गाडीवरती 4 बाजूनी दगड मारले आणि काचा फोडल्या. त्या भाऊनी दुसऱ्या दिवशी ओपन जीपमध्येच फिरायला सुरुवात केली. तुम्ही दगड मारून गाडीच्या काचा फोडता, मी आता ओपनच जीपमध्ये फिरेल. दिला संदेश, आणि तो त्यांना मिळाला. हा कदाचित समर्थकांना मिळाला नसेल, ते बघणाऱ्यांना मिळाला नसेल, त्याच्या चाहत्यांना मिळाला नसेल, पण दगड फेकणाऱ्यांना मिळाला की यहां डर नाही है. डर ते दगड मारणाऱ्याच्या हातात आहे, आणि जिथं डर नाहीये तिथंच विजय असतो. तुम्ही धैर्य दाखवता त्यावेळेला दैव साथ देतं. आज तेच धैर्य दाखवण्याची गरज आहे या निवडणुकांमध्ये. हे आपल्याला करावंच लागेल, आणि हे खूप सोपं आहे खरं तर. म्हणजे संपूर्ण मतदारसंघाचा विचार करण्याऐवजी मी असं सोलापूरला म्हटलं की प्रत्येक तालुक्याने 50,000चा लीड द्यायचा, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाने. 350 बूथ आहेत तुमच्याकडे, प्रत्येक बूथवरती 100-125 मताचा लीड द्या. प्रत्येक बूथवर 100-125 मताचा लीड द्या. प्रत्येक मतदारसंघातून 50,000चा लीड मिळेल विधानसभा मतदारसंघातून. त्या 125 मतांच्या आघाडीची जबाबदारी एकेका बूथ पुरती घ्या. फक्त लोकसभा विधानसभा जिंकायची नाही, प्रत्येक बूथ जिंकायचा आहे, प्रत्येक बूथ. आणि हे टार्गेट ज्या वेळेला ठेवू त्यावेळेला ते यशस्वी होईल. आज ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं का करायचं? माझ्या मुलीने पण हे विचारलं होतं की बाबा तू हे सगळं का करतो. ते मी तिला म्हटलं होतं, माझ्या लहानपणी मी रस्त्यावर पेपर विकायचो, आणि ही रियालिटी आहे. इयत्ता 4थी ते 12वी. तर म्हटलं रस्त्यावर पेपर विकत असताना, उन्हाळा असायचा, पावसाळा असायचा, काही असला तरी, रोज माझ्याकडून पेपर विकत घेणाऱ्यांपैकी 2 जण तरी असे असतील ना, ते त्या 4थीतल्या मुलाकडून दया आली म्हणून पेपर विकत घेतला. तो ओरडून ओरडून विकतोय, या बसमध्ये धावतोय, त्या बसमध्ये धावतोय, दया आली म्हणून पेपर विकत घेतला. असे रोजचे 2 तर असतील माझे. त्या 2 जणांचं मी देणं लागतो.
त्या रोजच्या 2 जणांचं मी देणं लागतो. त्यांचं नाव, गाव, पत्ता, जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा मला काहीही माहित नाही, काहीही मला माहित नाही. आणि म्हणून मला आता हे सगळ्यांसाठी समजून करायचं. माझं आयुष्य, माझं सगळं पालनपोषण हे एका अत्यंत धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, निर्भय अशा वातावरणामध्ये गेलं. असंच वातावरण माझ्या मुलीला मिळावं. लोक लाख रुपये बँक बॅलन्स ठेवतील, 2 फ्लॅट घेतील, 4 गाड्या घेतील. मला धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, निर्भय वातावरण माझ्या मुलीला द्यायचंय. त्याच्यावर कोणाची हरकत असू शकते. प्रत्येक बाप काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. मला हेच द्यायचंय. कारण मला हे सहनच होत नाही की इतक्या विकृत पद्धतीने भाषण करणारी लोक संसदेमध्ये दानिश अली नावाच्या खासदाराला गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केली जाते आणि देश ऐकून घेतो. संताप, म्हणजे खरोखर संताप येऊ शकतो या गोष्टीचा की काय किती असंस्कृतपणा. आणि तुम्ही बोलता हिंदू संस्कृती, या सगळ्या बाता आणि थापा मारता. काय तुमची संस्कृती होती हे तरी तुम्हाला माहिती आहे का? मला सुदैवाने 2016ला कुंभमेळा आला होता, त्यावेळेला बातमी ती करता आली होती. ती इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी होती आणि मला फॉर्च्युनेटली कल्चर टू ऍग्रिकल्चर प्रत्येक क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीज करता आल्या. मी नाशिकचा होतो, कुंभमेळा होणार होता, त्यामुळे मला असं वाटलं कुंभमेळा सुरू कसा झाला. मग मी बरंच ते शोधण्याचा प्रयत्न केला. या नाशिकचे जे भट भिक्षुपन महंत बियंत त्यांनाही काय माहित नव्हतं सुरू कसा झाला, कोणालाच माहित नाही. मग मी ते परदेशी प्रवासी जे भारतात येऊन गेले, फ्रेंच ट्रॅव्हलर्स, चायनीज ट्रॅव्हलर्स, त्यांच्या पुस्तकं वाचली. 15-15, 16-16 वर्ष राहिले, एकानेही उल्लेख केला नाही याच्याबद्दल, या कुंभ. कारण दर 3 वर्षांनी कुठेतरी होतो. मग कोणाचा तरी तो उल्लेख यायला पाहिजे होता, कोणाच्याच याच्यात उल्लेख नाही. म्हणून समजे ना की हे सुरू कसं झालं. आणि मग अकबराची 14 फरमानं मिळाली की अकबरांनी पहिल्यांदा फरमान काढलं, या सगळ्या महंतांना बोलावून घेतलं आणि त्यांना विचारलं की आम्ही जसे हजच्या वेळेला एकत्र येतो तसे तुम्ही एकत्र येण्यासाठी काहीतरी करा. मग ते गेले पुराणं वाचली, परत आले. म्हणजे ते समुद्र मंथन झालं, अमृत सापडलं, तर ते देव घेऊन पळाले, पाठीमागे राक्षस धावले, 4 ठिकाणी थेंब साडले. त्या 4 ठिकाणी आपण कुंभमेळा करतो, अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक. पण मग आता हा करायचा, इतके लाखोनी हजारोनी हिंदू तिथं येतील, तर मग त्याचा खर्च कसा भागवायचा. मग अकबरांनी प्रत्येक ठिकाणी 2-2, 2.5 हजार एकर जमिनी दान केल्या. या गर्दी स्वागत आहे. या प्रत्येक ठिकाणी अकबरांनी जमिनी दान दिल्या. 2-2, 2.5 हजार. आमच्याकडे आजही त्र्यंबकेश्वरची दानपत्र ही अकबराची आहेत, अलाहाबादची दानपत्र अकबराची आहेत, हरिद्वारची अकबराची आहेत, या सर्व उज्जैनची अकबराची आहेत. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की प्रत्येक ठिकाणी 12 वर्ष या जमिनीवरून जो महसूल मिळेल त्या महसुलातून तिथला कुंभमेळा ऑर्गनाईज करा. मग पहिला कुंभ ऑर्गनाईज केला गेला अलाहाबादला आणि त्या कुंभमेळ्याच्या उद्घाटनासाठी स्वतः अकबर गेला. त्यांनी स्नान केलं आणि त्यांनी स्नान केलं म्हणून ते शाही स्नान, कारण बादशहानी स्नान केलं. नाहीतर यांच्याकडे संबंध काय फारसी शब्द येण्याचा. अकबराने ते केलं. आज त्या कुंभमेळ्याचं स्वरूप काय केलेलं आहे, त्याही बातम्या मीच केल्या वीकमध्ये असताना, की मुलं आई वडिलांना तिथं घेऊन येतात तीर्थयात्रेला आणण्याचं म्हणून आणि गर्दीमध्ये सोडून देतात. त्या गाडगे महाराज आश्रमामध्ये 70 पेक्षा जास्त अशी माणसं आहेत की ज्यांना मुलांनी सोडून दिलं, म्हाताऱ्या आई वडिलांना. श्रावण बाळाच्या गोष्टी सांगणारा हिंदू धर्म इथं जन्मदात्या आई बापांना असा सोडून देतो रस्त्यावर उन्हातानाचं. तिथं चेंगराचेंगरी झाली. तो महंत कोण होता, ज्ञानदास महाराज. त्यांनी चांदीची नाणी फेकली हत्तीवरून, ती घ्यायला लोक धावली. 37 जण चिरडून मेले. ती सगळी चिरडून मेलेली माणसं, त्यांची प्रेत ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अशा लॉबीमध्ये मांडून ठेवलेली होती. 24 तास झाले, कोणीही आलं नाही की हे आमचं नातेवाईक आहे, आमची आई आहे, आमचा वडील आहे, आमचा मुलगा आहे. कोणी आलं नाही तिथं. ती दुसऱ्या दिवशी 48 तासानंतर भुजबळ नाशिकला आले. पालकमंत्री होते तेव्हा ते. आता ते तिकडे गेले अग्निवीरांकडे. ते नाशिकला आले. त्यांनी सांगितलं महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येकी 5 लाख रुपये देऊ. आणि मग प्रत्येक प्रेतावरती हक्क सांगणारी 5-5 माणसं आली. लिटरली 48 तास कोणी दावा नव्हता केला मृतदेहावरती. पैसे जाहीर केल्याबरोबर 5-5 जण येतात. हा धर्म तुमचा, याचे गोडवे तुम्ही आम्हाला सांगता. या धर्मामध्ये असं मान्य आहे का मंदिराच्या गाभाऱ्यात 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणं? त्या बिल्किस बानोवरती
11 जण बलात्कार करतात, तिची 3.5 वर्षाची मुलगी, तिच्यावर बलात्कार करत असताना तिच्या बाजूला फरशीवर डोकं आपटून मारले जाते, लाज नाही वाटत? आणि हा धर्म तुमचा, याच्याबद्दल तुम्ही सांगता अभिमान बाळगा? अरे मुळामध्ये ज्या गोष्टीमध्ये माझं काही कॉन्ट्रीब्युशनच नाही त्याचा काय मी अभिमान बाळगायचा? मी अपघाताने हिंदू आहे, माझा काही चॉईस दिला होता कोणी? किंवा तुम्हाला सर्वांना काय कोणी चॉईस दिला होता? योगायोगाने आलेलो आहोत या धर्मात, या जातीत, जे काय असेल ते. याचा तुम्ही अभिमान बाळगता मूर्खासारखा? स्वतः जे केलं ना त्याचा अभिमान बाळगा आणि त्यापेक्षा चांगलं करायची जिद्द ठेवा. हे काय यांनी केलं काय? नेहरूंनी काय आरामशीर मिळालं, तुरुंगात ठेवलं त्या अहमदनगरच्या तुरुंगात, म्हणून त्यांनी पुस्तकं लिहिली. आणि यांनी ते काय कमला भिंतीवरती कोरलेलं, अंदमानला भिंतीवर कोरली कमला कविता संग्रह. मग मी त्यांना दाखवलं की सावरकरांनी अंदमान मध्ये असताना उर्दू शिकले आणि हस्ताक्षरामध्ये त्यांनी उर्दू शायरी जी केली, त्या उर्दू शायरीचं पुस्तक अमिताभ बच्चननी प्रकाशित केलं. मर्सी पिटिशन हाताने लिहिली, कागदावर लिहिली, उर्दू शायरी कागदावर लिहिली. मराठी वर्गावर अन्याय केला, भिताडावरती बोलत बसले, मराठी भिंतीवरती आणि उर्दू शायरी कागदावरती. पण काहीही प्रोपगंडा करायचा, कसंही मोठं करत राहायचं, पसरवत राहायचं. हे सगळं जे आहे, म्हणजे मला खरोखर खूप चीड येते, खूप चीड येते. आता 4 दिवसापूर्वी ते गेल्या आठवड्यामध्ये धुळ्याला आले होते. धुळ्यामध्ये भाषण केलं. खानदेश में सबसे बड़े काय गन्ना का उत्पादन होता है, गन्ने का 5 लाख मेट्रिक टन गन्ने का उत्पादन खानदेश में होता है. दादा नगरचा आकडा सांगा, सोलापूरचा सांगू आपण आकडा, 182 लाख मेट्रिक टन. माहीतच नाही ना काही, कुठेही काही बोलायचं. नाशिकला शेतकऱ्यांचा मेळावा, कापसावरती भाषण. आता रॉंग नंबरला मिस कॉल देणार तू, अख्खा पक्ष मिस कॉल वरती उभा केला, अख्ख्या देशाला मिसगाईड केलं आणि आज आम्हाला विनाशाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवतोय. देशातली सर्वात मोठी बेरोजगारी आणली, कर्जाचा एवढा मोठा विळखा करून ठेवलेला आहे. आणखीन 7.5 लाख कोटीचं कर्ज घेणार आहे. 21 मार्चला आचारसंहिता लागू झाल्यानंतर या प्रायव्हेट आपल्या जीआयसी आणि जनरल इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत, त्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांचं टेरिफच काढून टाकलं. म्हणजे 1938 साली इंग्रजांनी सिलिंग लिमिट आणलं होतं जीआयसी मध्ये, या जनरल इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, की तुम्ही नफेखोरी करू शकणार नाही, मॅक्सिमम प्रीमियम तुम्ही किती घेऊ शकता हे इंग्रजांनी ठरवलं. हे 70 साली राष्ट्रीयकरण केलं, त्यावेळेला इंदिरा गांधींनी पुन्हा एकदा ठरवलं. इंग्रजांनी जे लुटलं नाही ते आता हा लुटायला नाही, आता त्याची येणे टेरिफच काढून टाकली. आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतरचा ऑर्डिनन्स आहे. मी आणि अविनाश गोखलेंनी सुप्रीम कोर्टात दावा दाखल केलाय, ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती. हा काय प्रकार आहे? तुम्ही अशा पद्धतीने डल्ले मारणार आहात सामान्य माणसाच्या खिशावरती. आणि हे होणार असेल तर आम्ही प्रतिकार करू, प्राणपणाने प्रतिकार करू, विषय देत नाही काही, 100%. आणि यात मला तर काही शंका वाटत नाही. आणि हे जेव्हा सुरू होईल ना प्रतिकाराचं, एक ठिकाणी प्रतिकार सुरू झाला तर असे फळतील की नाही बघा. पण ही सुरुवात व्हायला पाहिजे. आपण पुण्यात आहोत, पुण्यात तर ही झालीच पाहिजे. कारण पुण्यातला खासदार देशातलं सरकार बदलतो. पुण्यात कोण खासदार येतो, कुठल्या पक्षाचा खासदार येतो, यावर देशातलं सरकार ठरतं. त्यामुळे आपल्याला देशामध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपचं सरकार नको, कुठल्याही परिस्थितीत नको. यावेळेला नको, नंतरही पुन्हा कधी नको. माझ्या आधीच्या सगळ्याच कार्यक्रमांमध्ये सोलापूरला झाले, कोल्हापूरला झाले, अमरावतीला झाले, मी दरवेळेला हे करतो. माझी आता तुम्हाला ही विनंती आहे, काय अर्धा पाऊण तास झालं उभा राहून मी बोलतो, तुम्ही बसले मस्त. त्यामुळे एक मिनिटासाठी उभे राहा आणि मी जे म्हणेन ते माझ्या पाठोपाठ म्हणा, हात वर करा. काही आज खरोखर हा प्राणाने प्रतिकार करण्याची वेळ आहे. आम्ही भारताचे लोक, लोकशाही हा धर्म आणि संविधान हाच धर्मग्रंथ मानून
या संविधानाला संपवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा या आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत संपूर्ण पराभव करू ही आम्ही शपथ घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.